दोष संचालकाने आपल्यासोबत केलेला आहे आणि त्याचा उल्लेख त्यांनी केला आणि आमच्या ज्ञानामध्ये त्यांनी भर घातली की या गोकुळ दूध संघावर पवार साहेबांचे आमचे नेते पवार साहेबांचे किती मोठे उपकार आहे। आणि खरं आहे की त्या काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर दूध विकायला परवानगी नव्हती, कारण दूध विकास मंत्री मला माहिती आहे मी होतो, तो नियम डावलून आपलं जे म्हशीचं दूध आहे ब्लॅक गोल्ड त्याला मुंबईमध्ये विक्री करण्याची परवानगी दिली। यामुळेच या लोकांनी आपली घरं भरली। हा पैसा जर आला नसता तरी 40 टँकर ते बी टँकर म्हणून त्याला पाळी नाही, बिन पाळीची थ्रू पास तुम्हाला सुद्धा कळालं का? म्हणजे पवार साहेबांनी हा जो निर्णय घेतला आणि दुसरा निर्णय अरुणराव डोंगरेंनी सांगितला तो अतिशय महत्वाचा आहे। म्हणजे पवार साहेबांचं किती काम या राज्यामध्ये हे याच्या निमित्तानं अधोरेखित होत आहे। किती ताराबाई पार्कात आज आपलं जे गोकुळचं काम संस्था ऑफिस आहे की जिथे मंडळी बसतात सकाळी, ते पवार साहेबांनी 1 रुपये नाममात्र किमतीने दिलं गोकुळा आणि पैसे नसताना सरकारचं शेअर कॅपिटल झालं। म्हणजे किती मोठं काम आहे आणि याचे साक्षीदार अरुण डोंगरे विश्वास पाटील होते, त्याच्याकडून मला मनापासून आनंद आहे। आणि या काळामध्ये आपल्याला हा कारभार पसंत नाही आणि म्हणून पहिल्यांदा बंड झाले लोक आहे। अरुण डोंगरेंनी सांगितलं 32 स्टेटचा विरोध आहे माझा, आबाजीने सांगितलं गाड्या बंद करा। मी त्या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो। उद्या या गोकुळच्या यशाचे खरे शिल्पकार तुम्ही तर असणारच आहात। उद्या 2 मंडळींनी धाडस केलं। सुयेकर साहेबांचे चिरंजीव आमच्यावर आले, आमच्या सुयेकर साहेबांच्या धर्मपत्नी वहिनी आमच्यावर आल्या आणि हा कारभाराला नापसंती व्यक्त करण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला। राजेश पाटील आमदार सत्तेचे पंचायत होते ते आले, त्यांनी पाठिंबा दिला। त्या चौघांचं मी स्वागत करतो आणि मनपूर्वक त्यांचे मी आभार मानतो, त्याला धन्यवाद। आणखीन एक आले होते शावडीचे सत्यजित पाटील आमदार आबा, विशेषतः मला त्यांच्यावर काही टीका करायची नाही, परंतु बाळू मामाच्या भंडाऱ्यावर शपथ घेऊन गेले, त्यामुळे देवच त्यांचं कल्याण करून मी प्रार्थना करतो। आता दुसरा जो विषय आहे, तर मला सगळ्याच वक्त्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे, अतिशय ज्ञानात तुमच्या भर घातलेली आहे। गोकुळ कशा पद्धतीने आम्ही चालवणार याचं दिशादर्शन दिलेलं आहे। मी एक 4-5 गोष्टीचा उल्लेख करून मी माझं मनोगत संपवणार आहे आणि तुम्ही कसं 4-5 दिवसात राहावं हे सांगणार आहे। तर कोरोना काळात नाकावर पहिल्यांदा वडा दे बंधू, ही निवडणूक ही महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन लढवावी अशी माझी इच्छा होती। आणि म्हणून आमदार PM साहेबांच्या मी अनेक वेळा चर्चा केल्या। ज्यावेळेला नोकर भरतीमध्ये बाजार चालू होता त्यावेळेला मी त्याच्यावर संताप व्यक्त केला होता। गोकुळमध्ये असं कधी घडलं नाही। 15-20 लाख रुपये घेऊन नेते मंडळीचे जर काम करत असतील तर मला हे कसं पसंत नाही मी त्याला सांगितलं। तेही माझ्या मताशी सहमत झाले आणि त्यावेळेला मी म्हणालो होतो PM साहेब या पॅनेलमध्ये तुम्हाला महत्व राहणार नाही, तुमचा वर्चस्व राहणार नाही। ते म्हणाले बघा तरी। आणि जेव्हा पॅनेलची रचना झाली आणि वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलं की यामध्ये PM पाटलाचा वर्चस्व राहिलेला नाही, हे वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे। बंधू भगिनींनो, किती वर्ष आता आपण ऐकायचो ज्याचा गोकुळचा इतिहास संजय बंटीकरांनी यांनी बंटी पाटलांनी मांडला। गेली 15, 20, 30 वर्ष आम्ही संघर्ष करतोय। आमचा संघर्ष कशासाठी आहे? दूध उत्पादकांच्या मालकीचा हा संघ झाला पाहिजे, तिथं पारदर्शीपणा आला पाहिजे, तिथं स्वच्छता आली पाहिजे, तिथे जो खर्च जागा होतो तो कमी झाला पाहिजे आणि आपल्या दुधाच्या त्या दरामध्ये आपल्याला वाढ देता आली पाहिजे।
शेणामताच्या शेणामतामध्ये हात घालणाऱ्या आमच्या भगिनीला सन्मान तिथं मिळाला पाहिजे, एवढ्यासाठी दुसऱ्याची आमची मागणी आहे. आम्हाला काय स्वार्थ आहे तिथं, आम्हाला काय मिळवायचं आहे? बंधूंनो, आजच आम्ही शपथ घेतो, आमची सत्ता आली तर एक टँकर नव्हे, कसलाही स्वार्थ, एक पैशाचा बाजारी पट्टी पडणार एक पैसा. आणि आम्ही ज्या गोष्टी सांगितल्या आम्ही सकारात्मक सांगितलेलं आहे. आम्ही काय सांगितलेलं आहे? दुधाला 2 रुपये आम्ही प्रति लिटर वाढ दिला तर 2 ते 4 रुपये आम्ही प्रयत्न करू, खर्च कमी करू, पारदर्शीपणा आम्ही आणू. आणि या दुधाच्या बाबतीत दूध उत्पादक हा त्या उत्पादकाच्या मालकीचा आम्ही करू, एवढेच आम्ही भावना व्यक्त केलेली आहे. म्हणून किती दिवस आपल्याला ऐकायचं की टँकर यांची आहेत, टँकरला दर असा आवाजच्या सव्वा ते लावताय, दुधाची एजन्सी त्यांची आहे, त्यानंतर मुंबईच्या दुधाच्या मध्ये त्या वितरकांच्याकडून कमिशन घेतलं जात आहे, प्रचंड प्रमाणात माया ते घेत आहेत, नोकर भरती वर कमाई ते करतायत. किती दिवस ऐकायचं? एकदा काढायला फोडून ते आणि एकदा स्वाभिमान हात काढायचं कधीच नाही, ही भावना ठेवून या दूध सगळ्या निवडणुकीत उतरण्याची आवश्यकता आहे. बंधूंनो, ही संधी द्या, एकदा परिवर्तन घडवा. मी मागेही सांगितलेलं आहे की आम्ही जे बोललो ते केले नाही, पुढच्या 5 वर्षात तुमच्या दारात मतं मागायला मिळणार नाही. आणि आम्ही तरी आमच्या भगिनींना सांगेन की अशी तुमची भाऊबीज साजरी करू. या शेणामताच्या हातामध्ये तुम्ही हात घालून वर्ष लाभताय, तुम्ही दूध काढताय आणि बोलत बिलत परत काय निर्माण मिळतोय, तुमची अशी भर काढू की आयुष्यभर माझा आणि बंटी पाटलाचा भाऊ आहे म्हणून तुम्ही नाव ठेवा. अशा प्रकारचा सन्मान या प्रत्येक काळामध्ये करू. बघून अनेक प्रकारचे निर्णय या निमित्ताने घेण्याची आवश्यकता आहे. दुग्ध विकास खात्याचा मंत्री बनले होतो त्याला मी संपूर्णपणानं वरकड ज्याचा उल्लेख अरुणावने केला, ज्याचा बंटी पाटलांनी उल्लेख केला, खर्च कमी केले तर काय होऊ शकतं, पारदर्शीपणा आला की काय वर होऊ शकतं. मी आज आता ज्यांनी बंटी पाटलांनी सांगितलं 40 टँकर, आज टेंडर काढूया, त्यात दुप्पट फरक नाही पडला तर मी राजीनामा देतो मंत्रिपद आजच. मला किती जरा माहिती नाही त्यांचा, पण तू टेंडर काढताना त्या पद्धतीने काढायचं की जे आपल्याला मिळालं नाही. मग टेंडर कसं स्पर्धात्मक निविदा वाटते काहीतरी मागे एवढा व्यवहार पाहिजे असं काहीतरी काढवलं तरी त्या आज त्याचा विषय नाही. परंतु बंधू भगिनींनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात केली पाहिजे, हे सगळं विश्वासराव पाटील अरुणावनेच्या नेतृत्वाखाली हा दूध उत्पादक संघ अमूलपेक्षा 1 नंबरवर, आज 29 नंबरवर अखेरचा नंबर 1 पण आम्ही आणण्याशिवाय राहणार नाही, ही शपथ आणि पद्धतीने आम्ही घेणार आहोत. मी या निवडणुकीदरम्यान अनेकांना फोन करतो. मी म्हणतो की बाबा आम्ही पॅनल उभं केलेला आहे, यावेळेला आम्हाला सहकार्य करा आणि कसलंही काम तुमचं असलं तर तुम्ही माझ्याकडे, आम्ही तुम्हाला तुम्ही आणि पटीपटी काम करू. तर कामाचा नाही बाकीचा काही संबंध नाही, आताच पैसे देऊन मताचा त्याचा संबंध. आमचं तसं आयुष्यभर तुमचे आणि आमचे नाळ जुळलेले आहे. मी असतील, संजय पटेल असतील किंवा पट्टी पाटील, बाकी सगळी कामं आमच्याकडे. आजपर्यंत कुठं होतं मोकळं आमच्याकडे, म्हणून आम्ही आमदार व्हायचं राहिलो, काय मंत्री व्हायचं राहिलो, काय तुमचं लोकप्रतिनिधी काम करायचं राहिलो. परंतु ही एक संधी आलेली आहे की गोकुळचा दूध संघ हा सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणे 1 नंबरला करण्याची ही संधी आम्हाला आली. लोक काय म्हणतात, साहेब मी ह्यासाठी तुमच्या कामाला आलो, तुम्ही माझं ऑपरेशन केलं, तुम्ही हे माझं काम केलं, मामलेदाराला सांगितलं ते काम केलं, तुम्ही कलेक्टर केलं, गट बघितलाय, साहेब मी तुम्हाला मत देणार. मी मध्ये मला एक मत नको आहे माझ्या पोरग्याला. पॅनेलला मत द्या, ते म्हणतात की साहेब आम्हाला संधी आलेली आहे तुम्हाला मतदान करण्याची, बंटी पाटलाला मतदान करण्याची. माझी विनंती आहे त्या तमाम सगळ्यांना की उद्या सुद्धा तुमची सेवा करायची असेल तर आम्हीच करू शकतो. आणि म्हणून सगळं पॅनेलच्या पॅनेल आपण प्रचंड मतांनी निवडून दिली आवश्यकता आहे. तुम्ही सुद्धा 2 गटाचे जे लोक आहेत, 3 गट आज नाहीत, एक अदृश्य आहे, 2 तिथं आहेत, काय होईल आपण बघू. परंतु माझी शपथ आहे, तुम्हाला पै पाहुणे भेटणार, तुम्हाला नातेवाईक भेटणार, मित्रमंडळी भेटणार. तुम्ही शपथ आहे की पॅनेल सोडून एकालाही मत दिलं आणि आम्हाला कळालं कोण कुठला भेटतोय काय भेटतोय, आमचं तेवढंच काम आहे, दुसरं आमचं काही काम नाही. आम्ही 2 नावं काल शोधून काढले, ह्यातली नाही दुसऱ्यातली. आणि म्हणून तुम्ही लक्ष ठेवा, ही निवडणूक ही फार प्रतिष्ठित आहे.
फार म्हणजे आता नाही तर कधीच ते या भावनेचे आहे. सरळ वर्ण धरायचं. आता मग संजय मंडळी म्हटलं खरं आहे, कायमपणानं पाटील उशिरीपणे म्हणली खाली जावी का, जर कधी वर्ण मार्शीला काही पावला धरशील आणि मग 17 मत झाला वेळ मत बांधली, तर तुम्हाला सरळ कवशी दिसत तिथं डोळं झाकून मतदान करा, एवढी विनंती मी तुमच्या निमित्ताने करतो. आणि तुम्हाला एक मी सांगतो जाता जाता की या गोकुळमध्ये आपण गेली अनेक वर्ष खरोखरच काय मिळेल, काय होऊ शकेल याच्या अनेक वेळा चर्चा केल्या. परंतु आता ही वेळ आलेली आहे की गोकुळमध्ये जर आपलं पॅनल यशस्वी झालं आणि आपण केलं, मला तर त्याची काय खात्री झालेली आहे, तुम्हाला अशा प्रकारचा कारभार करू मला वाटतं आयुष्यभर. गोकुळ आपण तिकडे देऊन चूक केली होती, आता देऊन आपण ते चांगलं काम केलं असं वाटेल असा एक सन्मानजनक कारभार आम्ही करू. पुन्हा एकदा आता टीव्हीला बंद करा. आपण गेली अनेक वर्ष खरोखरच काय मिळेल, काय होऊ शकेल याच्या अनेक वेळा चर्चा केल्या. परंतु आता ही वेळ आलेली आहे की गोकुळमध्ये जर आपलं पॅनल यशस्वी झालं आणि आपण केलं, मला तर त्याची काय खात्री झालेली आहे, तुम्हाला अशा प्रकारचा कारभार करू मला वाटतं आयुष्यभर. गोकुळ आपण तिकडे देऊन चूक केली होती, आता देऊन आपण ते चांगलं काम केलं असं वाटेल असा एक सन्मानजनक कारभार आम्ही करू. सर्दी खोकल्यापासून कॅन्सरसह आजार असो कोणताही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विना शस्त्रक्रिया होमिओपॅथिक पद्धतीनं उपचार करणारं विश्वासार्ह आणि रुग्णांच्या मनातलं रुग्णालय मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल. नामांकित पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील यांच्याकडून आपुलकीचं मार्गदर्शन आणि योग्य उपचार. साईड इफेक्ट शिवाय रुग्णांना बरं करणारं मातोश्री हॉस्पिटल कोल्हापूर. वेबसाईट matoshrihomeopathy.com.